हरि ओम. सगळ्यांना भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपला 5वा अध्याय सुरू आहे आणि गेल्या वेळेला आपण 17वा श्लोक पूर्ण बघितला होता. आता प्रार्थना म्हणू आणि आज 18व्या श्लोकापासून सुरुवात करू. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. हरि ओम. 18वा श्लोक म्हणूयात आधी. विद्या विनय संपन्ने. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शून्यश्वपाके च पंडिता समदर्शिनः. विद्या विनय संपन्न द्विजगाय तसा गज श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती. त्याच्यामध्ये फारसे संधी नाहीये पण पदच्छेद तरी करूयात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च एव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. अन्वय आणि अर्थ पाहू. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, विद्या विनय संपन्न ब्राह्मणामध्ये च आणि गवी हस्तिनी शुनी गायीमध्ये, हत्तीमध्ये आणि कुत्र्यामध्ये च आणि कोणामध्ये श्वपाके तसेच चांडाळ यांच्यामध्ये पंडिताः समदर्शिनः एव ज्ञानी पुरुष समदर्शीच असतात. विद्या विनय संपन्न ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ यांच्यामध्ये ज्ञानी पुरुष समदर्शीच असतात. आता गेल्या श्लोकामध्ये ज्ञाननिर्धूत कल्मषाः हे लक्षण सांगितलं होतं. आणि ज्ञाननिर्धूत कल्मषाः म्हणजे ज्यांचं अंतःकरण हे पूर्ण शुद्ध झालेलं आहे आणि त्याचा अंतःकरण पूर्ण शुद्ध झाल्यामुळे अंतःकरणाचे जे 4 स्तर आपण बघितले, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्या 4ही स्तरांवर ते कसे आत्म्याशी सतत जोडलेले राहतात ते आपण बघितलं. आणि आता या श्लोकामध्ये समदर्शिनः हे त्यांचं खास लक्षण सांगतायत. आता या विभागामध्ये आपण ज्ञानीपुरुषांची एक लक्षणं पाहतोय. त्याच्यामधलं या श्लोकामधलं अधोरेखित केलेलं लक्षण आहे समदर्शिनः. समदर्शिनः या शब्दाने त्यांच्या ठायी असलेला सर्वत्र समभाव हा दाखवण्यात येतो. तर आता इथे या श्लोकामध्ये 5 सजीवांमधले विविध भेद सांगितले. त्याच्याकरता 5 उदाहरणं त्यांनी घेतलेली आहेत आणि तो भेद सांगताना जी मांडणी केली किंवा ज्या क्रमाने उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये एक व्यासांची खुबी जाणवते. आता पहिल्या ओळीमध्ये काय आहे? विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय आणि हत्ती असा 3 जणांचा उल्लेख आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये कुत्रा आणि चांडाळ ह्या दोघांचा उल्लेख आहे. आता हा मुख्य विषय नाहीये पण सहज जाता जाता हे वैशिष्ट्य लक्षात आलं म्हणून फक्त सांगते की पहिल्या चरणातले जर सगळे बघितले तर ते सर्वजण शाकाहारी आहेत आणि दुसऱ्या चरणातले आहेत ते मांसाहारी आहेत. आणि चांडाळाची तर मांस विक्रीवरती उपजीविका पण चालते. हा मुख्य मुद्दा नाहीच. कोणीही असलं, शाकाहारी असो मांसाहारी असो, त्याच्यामध्ये ज्ञानी पुरुष सतत परमतत्वच आहे हे पाहतो, हे मुख्य आहे. आणि असं जो जाणतो त्याला ब्रह्मविद म्हणतात. आणि ही सजीव सृष्टीमधली सर्वश्रेष्ठ उत्क्रांत अवस्था आहे असं म्हणता येईल. आता आपण त्या एकेका उदाहरणाकडे बघूया. पहिलं काय आहे? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. विद्या विनय संपन्न ब्राह्मणामध्ये परमतत्व पाहायला पंडिताला काही फारशी अडचण येण्याचं कारण नाही. कारण बाह्य प्रकृती सारखीच आहे. ज्याला पाहायचंय तोही सात्विक प्रकृतीचा आहे आणि जो पाहणारा आहे तो तर सात्विक प्रकृतीचा आहेच आहे. त्यामुळे त्या 2 प्रकृतींमध्ये काही संघर्ष नाहीये. त्यामुळे त्याच्यामध्ये
ब्रह्म जाणवायला, जाणायला हे अडचण नाहीये. समर्थांनी ब्रह्मविदची डेफिनेशन किंवा ब्राह्मणाची डेफिनेशन काय केली आहे? ब्राह्मण ते जाणावे ब्रह्मविद. आणि श्रुती काय म्हणते? ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. म्हणजे खऱ्या अर्थानेच विद्याविनय संपन्न ब्राह्मण हा ब्रह्मरूप आहेच, असं या दोन स्टेटमेंट्स वरून आपण म्हणू शकतो. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं की ब्राह्मण हा जो शब्द आहे तो इथे जातीवाचक नाहीये, तर ज्ञानाची उत्क्रांत अवस्था, सत्वगुणाचा परमोत्कर्ष, अशा स्वरूपाने ब्राह्मण या शब्दाकडे आपल्याला इथे बघायचंय. हे अगदी नक्की लक्षात ठेवायचं. आणि मग या दृष्टीने पाहिलं तर मग सगळे संत, मग ते कुठल्याही जातीतले असू देत, ते ब्राह्मणच म्हणावे लागतील, कारण ब्रह्मविदच म्हणावे लागतील. आणि या उलट कुठल्याही इतर जातीमधला किंवा ब्राह्मण जातीमधला जरी असला आणि तो अज्ञानजन्य मोहात सापडलेला असेल आणि त्याचं वर्तन चांगलं नसेल, तो सात्विक असेल, तर त्याला ब्राह्मण म्हणता येणार नाही. कारण त्यांनी इथे ह्या श्लोकामध्ये विद्याविनय संपन्न असे एक विशेषण त्या ब्राह्मणाला मुद्दामच चिकटवून ठेवलेलं आहे की ब्रह्मविद ब्राह्मण हा जर पूर्ण ज्ञानसंपन्न असेल तर तो सहजच विद्या आणि विनय या दोन गुणांनी युक्त हा असणारच. किंवा तो ज्ञानसंपन्न अगदी पूर्णत्वाने नसला तरी तो त्या मार्गावरती प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडे विनय म्हणजे नम्रता आणि खरं ज्ञान हे गुण त्याच्याकडे वाढीत, म्हणजे त्याला मिळणारच किंवा त्याच्याकडचं ते वाढत वाढत जाणार. आणि आपल्याकडे म्हटलेलं आहे की विद्या विनयेन शोभते. विनय नसेल तर त्या विद्येला एवढा मान दिला जात नाही. म्हणजे म्हणून एखादा शास्त्रवेत्ता जरी असला पण तो दंभ दर्पयुक्त असेल, अहंकारी असेल, म्हणजे इतर दुर्गुण त्याच्यामध्ये असतील आणि इकडे शास्त्रांचं ज्ञान असेल तर त्याला सुद्धा आपण ब्राह्मण असं म्हणणार नाही. त्याला त्याचं ते उच्च स्थान त्याला देता येणार नाही, असं या विद्याविनय संपन्न ब्राह्मण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कारण स्मृती ग्रंथांमध्ये एक छान श्लोक आलेला आहे की कुणाला ब्राह्मण म्हणावं. स्मृती असं स्पष्टपणे म्हणते की जन्मना जायते शूद्रः कर्मणा जायते द्विजः वेदाध्यायी भवेत विप्रो ब्रह्म जानाति ब्राह्मण. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की जन्माने प्रत्येक जणच शूद्र आहे. म्हणजे जन्मला जोपर्यंत तुम्ही स्वतःला सुसंस्कारित करत नाही तोपर्यंत सगळे शूद्रच आहात. त्याच्यानंतर उत्तम कर्म केल्यानंतर तुम्ही द्विजपदाला पोचता. वेदाध्ययन केलं, विद्या मिळवण्यासाठी कष्ट केले तर तुम्ही विद्वान झाल्यावर तुम्ही विप्र म्हणवता आणि ब्रह्मसाक्षात्कारानंतर तुम्ही ब्राह्मण म्हणून घेण्याच्या पात्रतेला पोचता. म्हणजे ह्याच्यावरनं काय सिद्ध होतं की अंतःकरणातील रजोगुण आणि तमोगुण या गुणांचं प्राबल्य त्यांच्या अंतःकरणातलं कमी कमी होत गेलेलं आहे, प्रयत्नांनी अर्थातच, साधनेनी ते कमी कमी होत गेलेलं आहे. आणि मग सत्वगुणाची वृद्धी झाल्यामुळे त्यांना भगवत भक्ती झालीये की निर्माण झाली आहे त्यांच्या अंतःकरणात, किंवा त्यांना ज्ञान प्राप्त झालंय. म्हणजेच भक्ती किंवा ज्ञान या मार्गावरचे पुढे गेले, प्रगत झालेले आहेत, अशा व्यक्तीला इथे उद्देशून हा विद्याविनय संपन्न ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे. शंकराचार्य म्हणतात की या शब्दाने एक उत्तम संस्कारमय सात्विकतेची परिपूर्णता किंवा सात्विकतेचं अगदी उच्च कोटीचं टोक हे दाखवण्याचा प्रयत्न आहे विद्याविनय संपन्न ब्राह्मण या शब्दाच्या वापरातून. आणि मग अशा व्यक्तीमध्ये आपण म्हटलं तसं ब्रह्म हे जाणवणं हे सहजच आहे. पण इतर जी पुढची लिस्ट आहे त्यांच्यामध्ये मात्र ब्रह्म जाणवणं हे जो बघतोय त्याच्या दृष्टीवर अवलंबून राहील. ही दृष्टी जर बाह्य प्रकृतीमध्ये अडकून पडणारी असेल तर त्याला ते ब्रह्म दिसणार नाही. पण ज्ञानी माणसाची दृष्टी कशी आहे? तो बाह्य प्रकृतीवर अडून न राहता आत त्याच्या अधिष्ठान रूपी जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा तो वेध घेऊ शकतो किंवा तिकडे तो बघू शकतो. त्यामुळे ज्ञानाच्या अवस्थेतील किंवा ज्ञानाच्या अवस्थेच्या जवळ पोचलेल्या व्यक्तीपासून ते कोणाही पर्यंत, इथे जसं मांडलं गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यांच्यामध्ये सुद्धा तो ज्ञानी पुरुष ते चैतन्य पाहू शकतो. आता आपण विद्याविनय संपन्न ब्राह्मण जो बघितला तसं आपण काय बघितलं? संस्कार त्याच्यामध्ये बघितले, सुसंस्कारित असणं
आणि सात्विकतेचा परमोत्कर्ष. आता दुसरं जे आहे उदाहरण गवी म्हणजे गायीमध्ये, तर गाय का घेतली असेल लागलीच माणसानंतर, तर गोंदवलेकर महाराजांचं असं म्हणणं आहे की गायीमध्ये मानवी भावना या इतर पशूंच्या तुलनेमध्ये जास्त दिसतात. त्यामुळे माणसाला पशूमध्ये गाय जास्त जवळची वाटते. आणि गाय हे सात्विकतेचं आणि सौम्यतेचं प्रतीक. शंकराचार्य मात्र त्याला थोडासा वेगळ्या दृष्टीने बघतात. शंकराचार्यांना वाटतं की विद्याविनय संपन्न ब्राह्मणाच्या तुलनेत गायीमध्ये संस्कार कमी आहेत किंवा नाही आहेत, आणि तुलनेत ती रजोगुण प्रधान आहे. म्हणजे विद्याविनय संपन्न ब्राह्मण हे सत्वगुणाचा अगदी उच्चटो, त्याच्यानंतर गाय ही आहे कमी संस्कार असलेली आणि रजोगुण प्रधान असलेली. त्याच्यानंतर आहे हत्ती. हत्तीमध्ये प्रचंड शक्ती सामर्थ्य आहे. तो हत्ती हा कळपात राहतो, शाकाहारी आहे, पण खाताना फार गोष्टी उद्ध्वस्त करतो तो. तर तमोगुणाचं प्रमाण त्याच्यातून गायीपेक्षा जास्त हत्तीमध्ये तुलनेने जास्त दिसतं. म्हणजे आता आधी सत्वगुण, मग रजोगुण, मग तमोगुणाचं थोडं वाढलेलं प्रमाण. इथपर्यंत आपण हत्तीपर्यंत पोहोचलो. आता पुढचं आहे तो शून्य म्हणजे श्वानामध्ये. मग गावात फिरणारा हा कुत्रा कसा आहे, तर तो रजोगुण आणि तमोगुण यांचं मिश्रण आहे. तो मांसाहारी आहे, वाटेल ते खाणारा आणि भुंकून अत्यंत वातावरण अशांत करणारा असा तो जीव आहे. आणि आता सगळ्यात शेवटी श्वपाके म्हणजे चांडाळ हा पण मांसाहारी आहे. पशूंना मारून मांस विक्री करणं ही त्याचं उपजीविकेचं साधन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तमोगुणाचं विशेष प्राबल्य जाणवतं. म्हणजे आता पुन्हा एकदा ही लिस्ट आपण आता हे समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा वाचली तर आपल्याला लक्षात येतं की सत्वगुणाच्या टोकापासून तमोगुणाच्या टोकापर्यंत बाह्य प्रकृतीची सगळी विविधता दाखवणारी ही उदाहरणं आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीत ज्ञानीपुरुषाची विशेषता दाखवायची. काय आहे ती विशेषता? की त्याची जाणती दृष्टी ही बाह्य प्रकृतीवर अडत नाही, ही ती विशेषता. ज्ञानी लोक केवळ तेच दिव्य तत्व हे सगळीकडे पाहतात आणि जाणतातही. आता हे कळण्यासाठी चिन्मयानंद छान छोटी छोटी उदाहरणं देतात, ती आपण पाहूयात. ते म्हणतात सागराजवळ ही पहिली लाट, ही दुसरी लाट, किंवा ही छोटी लाट, ही मोठी लाट, असं काही भेदभाव असतो का? त्याच्यासाठी सगळं पाणीच असतं, सगळ्या लाटा समानच असतात. दुसरं उदाहरण दिलं दागिन्यांचं, सोन्याच्या दागिन्यांचं. सोन्याच्या दागिन्यांमध्ये वर वर आकारात प्रकारात कितीही बदल झाला तरी त्यातलं सोनं या तत्वामध्ये काही बदल असतो का? काहीच बदल नसतो. तिसरं मातीची विविध उपकरणं किंवा भांडी वेगवेगळ्या आकाराची प्रकाराची किंवा मातीची खेळणी. मग भांडी असतील किंवा खेळणी असतील, त्यातलं मूळ तत्व काय आहे? तर माती. त्याच्यात काहीही बदल नाहीये. वर काहीही नामरूप बदलली तरी काही फरक पडत नाही. तसं आत्मतत्वाशी एकरूप झालेल्या माणसाला आणि त्यांनी स्वतःला आत्मस्वरूप म्हणून जाणलेलं आहे, त्याला एकदा ती जाणीव आली की मी आत्मा आहे आणि तेच आत्मतत्व बाकी सर्व विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे, की मग त्याला नामरूपात्मक जे बाह्य जग आहे त्यात कुठलाही वेगळेपणा दिसतच नाही. कारण वैविध्य हे कुणामुळे आहे? उपाधीमुळे. उपाधींची संकल्पना आपण व्यवस्थित शिकलेलो आहोत मागच्या गेल्या 2 तासांमध्ये. उपाधी काय करतात? उपाधी त्यांचे गुणधर्म हे मूळ वस्तूवर लादले जातात, त्याला म्हणतो आपण अध्यास. आणि विद्वानाची खासियत असते की विद्वान हा तो अध्यास झालेला आहे हे लक्षात येतं त्याच्या, आणि तो उपाधीकडे पाहत नाही, तर तो मूळ अधिष्ठानाकडेच पाहतो. आणि यालाच शंकराचार्य म्हणतात अधिष्ठानमित्येव सत्यम. खरं काय आहे तर अधिष्ठानच फक्त खरं आहे. वर जे नामरूप उपाधी आहेत त्या सगळ्या फसव्या आहेत. आता आपल्याला असा प्रश्न पडेल की असं फक्त अधिष्ठानाकडे बघणं आणि नामरूपाकडे दुर्लक्ष करणं हे ज्ञानीला कसं काय जमतं बुवा? आम्हाला तर नाही जमत हे. आम्ही वरच्या आकारामध्येच प्रकारांमध्येच खूप गुरफटतो. तर हे शक्य आहे. हे कसं शक्य आहे हे आपण व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टींकडून पण आपण शिकू शकतो. आता प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीत किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये माणसाला काय दिसतं
किंवा माणूस काय पाहतो हे त्याच्या आवडीनिवडीवर किंवा त्याच्या स्वभावावर किंवा त्याच्या बौद्धिक कुवतीवर अवलंबून असतं. त्याच्यासाठी थोडी उदाहरणं बघू म्हणजे माझा मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. की एखादा लोभी मनुष्य असेल, तो एखाद्या माणसाच्या संपर्कात आला, गुणी माणसाच्या संपर्कात आला, तर तो त्याच्या गुणांकडे बघत नाही, तो त्याच्या धनाकडे बघतो. तर त्याची दृष्टी धनाकडे बघण्यासाठी कंडिशन झालेली असते. तसंच कामी मनुष्य काही विशिष्ट गोष्टींकडे बघतो, क्रोधी मनुष्य त्या विशिष्ट गोष्टींकडे बघतो. अजून एक व्यवहारातली दोन उदाहरणं फार छान आहेत. एखादा पोलीस असेल तर तो चटकन कोणावरही विश्वास ठेवत नाही, कारण त्याच्या प्रशिक्षणादरम्यान सगळ्यांच्यावरती अविश्वास दाखवायचा आणि पारखून घ्यायचं ह्याची त्याला सवयच झालेली असते. दारुडा दारुड्याला काय आता दारूचे दुष्परिणाम माहिती नसतात का हो? सगळं माहिती असतं. दारू पिऊन आपली लिव्हर खराब होईल, या होईल, जे काही किंवा आर्थिक फटके तर बसतच असतील, बसतात रोज. तरीही ते लोक दारू पितात. का पितात? मग दारूत काय बघत असतील ते? त्यांना जी काही झिंग येते थोड्या काळाकरता, तेवढंच ते दारूमधलं बघतात. म्हणजे मुद्दा हा आहे की सामान्य जीवनामध्ये सुद्धा बघणारा हा आपल्या रुचीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे एखाद्या वस्तूतले बाकीचे गुणधर्म सोडून त्याला हवं तेच जर पाहतो, तर मग आता आत्म्याशी संयोग पावलेली ज्याची मनोबुद्धी आहे असा आत्मज्ञानी बाह्य रूपात अडकणंच कसं शक्य आहे? तर तो बाह्य रूपात अडकला तरच नवल करायला पाहिजे. आपल्याला उलट नवल वाटतंय की असं कसं बुवा यानं जमतं, असं कसं जमणार नाही, त्याला त्याला जमलंच पाहिजे. आपल्याला जर हे सगळं जमतं म्हणजे इतर लोकांना हे असं जमतं की आपल्याला हवं तेच बघतो आपण सोयीनी सोयीस्कररित्या, तर त्याला ते जमायलाच पाहिजे. आणि त्यालाच आपण व्यवहारात म्हणतो दृष्टी तशी सृष्टी. आणि मग सद्वस्तू आणि ज्ञानीची दृष्टी त्याच्यामध्ये एक वेगळंच असं घट्ट नातं आहे की जिथे दृष्टी जाईल तिथे त्याला सद्वस्तूच दिसते, म्हणजे त्याला सत्य तत्व, आत्मतत्वच दिसतं की जे शाश्वत आहे आणि तो त्याच्या खरेपणामध्येच कायम टिकतो. आणि त्याच्यामुळे मग त्याला म्हणतात पंडित. आणि ते पंडित कसे असतात? पंडिताः समदर्शिनः असं इथे म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांची दृष्टी ही सदवस्तूशी अखंड बांधली गेलेली असल्यामुळे एकच एक चैतन्य ते स्वतःमध्येही बघतात आणि तेच सगळीकडे आहे हे त्यांना पक्क माहिती असतं. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये एक ओवी गेली होती, ती इथे पुन्हा लागू पडते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. शाब्दिक विद्वानांचं जाणणं आणि साक्षात्कारी पंडितांचं जाणणं याच्यामध्ये फरक असतो. पंडित आपण बघितले, बरेच वेळेला बघितले, पंडित म्हणजे ज्याला पंडा बुद्धी आहे तो. आणि पंडा बुद्धी म्हणजे आत्मविषयक सत्य स्वरूप ज्या बुद्धीत स्थिर झालेलं आहे ती बुद्धी म्हणजे पंडा. मग अशा पंडिताचं जाणणं कसं असतं, काय वेगळेपणा असतो त्याच्यामध्ये? तर अशा पंडिताचं जाणणं हे स्वानुभूतीतून आलेलं असतं. आणि शब्द पंडिताचं जे जाणणं असतं ते तात्विक विचारांमधून आलेलं असतं, पण त्याला अनुभूती नसते. आणि अनुभूती त्याची कमी पडलेली असल्यामुळे, फक्त विचारांच्या आधारावर त्याचं ज्ञान असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडा अजून संशय बाकी असतो, थोडा संदिग्धता असते, फक्त त्याला खात्री नसते. असं असं असणार अशी त्याची एक अटकळ असते. अटकळ असणं आणि प्रत्यक्ष हो तसंच आहे असं अशी पूर्ण खात्री असणं, असा जो फरक असतो त्या दोघांच्या जाणण्यामध्ये असतो. मात्र बाह्य प्रकृतीतला फरक हा कोणालाही कळतो आणि तो पंडिताला सुद्धा कळतो बरं का. तो कुत्रा आणि ह्या सगळ्यांना सम मानतो म्हणजे काय? तो बाह्य प्रकृतीच्या लेव्हलवर तो सम मानत नाहीये, तो तत्वरूपाने सम पाहतोय त्यांना. आता या श्लोकात ज्या 5 गोष्टी दिल्या त्या 5 गोष्टींमध्ये व्यवहाराची समता संभवते का? नाही संभवणार. तरीही सर्वांमध्ये एकच परमात्मा तत्व आहे याचं भान ज्ञानीला नेहमीच असतं. असं म्हटल्यानंतर काही लोक अशी शंका विचारतात की तुमची दृष्टी विषम झाल्याशिवाय तुम्हाला व्यवहारातला वेगळेपणा कसा काय जमेल, व्यवहारात वेगळं वागणं कसं जमेल? त्याचं उत्तर एक छोट्या उदाहरणातून आपल्याला मिळेल. आपल्या शरीरामध्ये वेगळे वेगळे अवयव असतात, त्या अवयवांचे वेगळे वेगळे कार्य असतात.
पण त्या सर्वच अवयवांच्या बद्दल आपल्याला सारखीच आत्मीयता असते की नसते? की एक अवयव खूप इम्पॉर्टंट म्हणून आपण त्याचे खूप लाड करणार, दुसऱ्या अवयवाची उपेक्षा करणार, असं नाही करत आपण. तिथे आपली आत्मीयता सारखीच असते, पण आपण व्यवहार जसा करायचा त्या अवयवांच्या दृष्टीने तसाच करतो. म्हणजे नमस्कार करायचा असेल तर आपण दोन हात, डोकं याचाच वापर करू. तिथे आपण पायाचा वापर करायला जाणार नाही. किंवा एखाद्याला पाय लागला तर आपण चटकन नमस्कार करतो, क्षमा मागतो. तसं एखाद्याला आपला हात लागला तर आपण करतो का? हात लागला म्हणून आपण काही क्षमा मागायला जात नाही. त्यामुळे हा जो व्यवहारातला जो फरक आहे तो जरी असला तरी त्यांच्याविषयी आपली आत्मीयता, आपुलकी ही सारखीच असते. आणि कुठल्याही एखाद्या अंगाला काही समजा प्रॉब्लेम निर्माण झाला, व्याधी निर्माण झाली किंवा जखम, इजा झाली, तर आपण तितक्याच आपुलकीने त्याचं हे करतो, त्या जखमेवर उपचार करतो, त्याला लवकर बरं करण्याचा प्रयत्न करतो. तसंच सगळ्याच प्राण्यांविषयी, सजीवांमधल्या सर्व घटकांविषयी ही महापुरुषाची दृष्टी ही त्याच्यामध्ये, त्याच्या मनामध्ये सगळ्यांच्या बद्दल सारखीच आत्मीयता असते, सारखंच प्रेम, आपुलकी किंवा दयाभावना असते. या भावनांच्या मध्ये त्याच्यात कधीही फरक पडत नाही. असा मुद्दा ते समदर्शी हा शब्द वापरताना आहे. त्याचं उत्तम उदाहरण ते आपण याच्यापूर्वीही मला वाटतं तीनदा चारदा तरी बघितलंय, पण इथे ते अगदी चपखल लागू पडतंय संत एकनाथांचं, की त्यांनी गंगेमध्ये भरलेली कावड आता काशी विश्वेश्वरावर नेऊन त्याचा अभिषेक करायचा म्हणून भरलेली कावड घेऊन ते निघालेले आहेत. आणि वाळवंटावर एक तहानेनी तडफडणारं गाढव त्यांना दिसल्यानंतर ते मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ती त्या कावडीमधलं गंगाजल हे त्या गाढवाच्या मुखामध्ये आनंदाने ओततात, त्याला तृप्त करतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय विचार असतो? आता या क्षणी हाच माझा रामेश्वर. तेव्हा तिथे रामेश्वराची पिंडी आणि याच्यामध्ये ते वेगळेपणा करत नाही. पण म्हणजे आता तो सावरला, सावध झाला गाढव. ह्याच्यानंतर आता हाच माझा रामेश्वर म्हणून पुढची पूजा आणि अभिषेक करायला तिथेच बसतील का ते? ते रामेश्वराच्या मंदिरातच जातील आणि तिथेच त्यांची पूजा आणि अभिषेक करतील. त्यामुळे समदर्शी पंडितांना सुद्धा हा व्यावहारिक भेद हा असतो आणि तो त्यांच्या कृतीतून दिसतोही. तत्वदृष्टीने ते त्या सगळ्यांना सम मानतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी. ब्राह्मणासी दिले तृण, गाईसी दिले मिष्टान्न, श्वानासी बैसणी सिंहासन, ऐसे कैसे. म्हणजे हा व्यवहार नाही होऊ शकत. असं जर कोणी वागलं, आम्ही समदर्शी आहोत म्हणून असं असं, तर त्याला वेडा म्हणतील, त्याला समदर्शी नाही म्हणणार. त्यामुळे अद्वैत कुठे करायचं आणि कुठे करायचं नाही, एकतर पहिलं तारतम्य म्हणजे कॉमन सेन्स, की ही गोष्ट सगळीकडे जशी संसारात ती वापरावी लागते तारतम्य, तसंच परमार्थातही वापरावं लागतं. आणि शंकराचार्यांनी त्याला एक छान सूत्र दिलेलं आहे. ते म्हणतात भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न कुत्रचित. मनामध्ये नित्य हा भाव असला पाहिजे की सर्व प्राण्यांच्या ठिकाणी एकच परमात्म तत्व आहे. पण तुमच्या कृतीमध्ये ते उतरवायला पाहिजे असं नाही. हा व्यवहारासारखाच करायचा. क्रियाद्वैतम न कुत्रचित, क्रिया ही वेगळी वेगळीच करायला पाहिजे. आणि म्हणून जे आता समर्थांची आपण उक्ती वाचली की मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी, तेच समर्थ पुढे काय म्हणतात? जे जे भेटे भूत, ते ते मानी जे भगवंत. हे सांगणारे सुद्धा समर्थच आहेत. मात्र क्रियेमध्ये व्यावहारिक भेद हा राहिलाच पाहिजे. गोंदवलेकर महाराजांनी एक फार गंमतशीर उदाहरण आहे की जावई खूप मानाचा. जावई ज्या घोड्यावरून आला तो घोडा सुद्धा खूप मानाचा, कारण तो जावयाचा घोडा आहे ना. ठीक आहे, जावयाचा घोडा पण जावयासारखाच मानाचा. म्हणून जावयाला तुम्ही चांदीच्या ताटाच्या पंक्तीत बसवलं असेल, त्याच्या शेजारी घोड्याचं पान मांडाल का? त्याला तिथे बाहेरच उभा केला पाहिजे. त्याला तुम्ही तोबरा द्या, खरारा करा, त्याचे काय लाड कौतुक, घोड्यासाठीचे काही कोड कौतुक असेल ते तुम्ही तिकडे बाहेर करा. त्याला तुम्ही पंक्तीत आणून बसवू शकत नाही. एकदा गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी प्रश्न विचारला
की नरनारी भेद संपतो म्हणजे नेमकं काय होतं. ते म्हणले अहो खरं म्हणजे हा अनुभूतीचा विषय आहे, त्याच्याविषयी शब्दात मी किती सांगू. ठीक आहे, आता प्रयत्न करतो तुम्ही विचारलंय म्हणून. तर आता दिवाळीमध्ये मुलं किल्ला करतात आणि मग त्या किल्ल्यावर मातीची चित्र ठेवतात. त्याच्यामध्ये राजा, राणी, प्रधान, शिपाई, सरदार, गवळण, शेतकरी असं बरेच कोणी वेगळे वेगळे असे चित्र असतात. त्या सगळ्यांच्या जागा ठरलेल्या असतात. राजाच्या जागीलाच राजाला ठेवणार, शिपायाला तिथे त्याच्या जागी ठेवणार नाही, राणीच्या जागी राजाच्या जागी राणीलाच उभं करणार, तिथे गवळणीला नेऊन बसवणार नाही. इथे हा जरी भेदभाव वाटला तरी ती चित्र मातीची आहेत हे आपण कधी विसरतो का? नाही विसरत. अजून एक उदाहरण त्यांनी फार छान दिलंय की शिकारी कुत्र्यांना घेऊन शिकारीला जातात आणि मग एखादं सावज दिसलं की त्याच्या अंगावर एक कुत्रं सोडतात. तर ते कुत्रं सोडताना तो कुत्रा आहे का कुत्री आहे हे ते बघत बसत नाही. तेव्हा त्यांच्या मनात तो नरनारी भेद वगैरे काही नसतो. पण तीच कुत्री पुढे गरोदर झाली आणि ती व्याली, तर तिला पिल्लं होताना ती नारी आहे हा भेद त्यांच्या पुढे स्पष्टच येणार ना. त्यामुळे संतांना सगळे जीवप्राणी हे ईश्वराचं प्रतिबिंब म्हणून सारखेच दिसतात, पण व्यवहारापुरता त्यांच्या ठिकाणचा भेद ते लक्षात घेतात. आणि सगळीकडे एकच परमात्मा भरलेला आहे हे जाणणारे संत हे व्यवहारातला वेगळेपणा जाणून सगळ्यांची उचित असा व्यवहार करत असतात आणि म्हणून त्यांना समदर्शी म्हणतात. समवर्ती म्हणत नाही. हा थोडा वेगळा पॉइंट आहे. समदर्शी मध्ये सम पाहणारा किंवा सम जाणणारा आणि समवर्ती ह्याच्यामध्ये समान आचरण करणारा. वृत्त धातूचा अर्थ आचरण करणं, दृश्य म्हणजे पाहणं किंवा जाणणं. म्हणजे गीतेतला प्रत्येक शब्द हा खूप तोलून मापून आणि समजून उमजून वापरलेला आहे. समवर्तीना हाही त्या वृत्तात बसतो, पण तसं म्हटलेलं नाहीये, कारण आचरण वेगळं ठेवणं ही व्यवहाराची गरज आहे. आत जाणीव पाहिजे की ते समान आहेत. आता हा यथायोग्य व्यवहार ज्ञानी करतच असतात, पण सदैव ज्ञानाच्या पातळीवर असणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीत सुद्धा कधी कधी पूर्वसंस्कारामुळे नकळत हे समदर्शित्व कसं निसटू शकतं हे एका प्रसंगावरून पाहण्यासारखं आहे. जेव्हा श्वपाक हा जे चांडाळ हा जेव्हा रेफरन्स आला तेव्हाच ती गोष्ट माझ्या डोक्यात आलेली होती. शंकराचार्यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. शंकराचार्य तेव्हा काशीला राहत होते आणि तिथे त्यांच्याबरोबर अनेक शिष्यही होते. तिथे रोज ते सगळे सकाळी नदीवरून आंघोळ करून काशी विश्वेश्वराचं दर्शन करायला जात असत आणि मग नंतर त्यांचा सगळी ती अभ्यासाचा वर्ग बसत असे आणि गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र ह्याच्यावर ते विवरण करत असत, भाष्य करत असत, आपल्या शिष्यांना सांगत असत. तर असेच नित्यनेमाप्रमाणे ते गंगेवर आंघोळ करून शुचिर्भूत होऊन काशी विश्वेश्वराच्या दर्शनाकरता निघालेले असतात. शिष्य पुढे असतात, शंकराचार्य मागून चालत असतात. आणि काशीत अजूनही मला वाटतं, लहान मी कधी गेले नाहीये काशीला, पण मी जे ऐकलंय ते की काशीतले रस्ते फार असे छोटे आहेत, गल्ली बोळ खूप आहेत आणि मला वाटतं त्या काळी तर ते अधिकच अरुंद रस्ते असावेत. तर समोरून एक चांडाळ, त्याच्याबरोबर 4 कुत्री आणि त्या चांडाळाच्या डोक्यावर एक दारूनी भरलेला मडकं, त्याच्या अंगावरचे कपडे असे अत्यंत मलिन असा तो दुरून येताना दिसला विरुद्ध दिशेत. तो दिसल्यानंतर समोरच्या शिष्यवृंदामध्ये एकदम गडबड गडबड सुरू झाली. ते त्याला असं बाजूला हो, बाजूला हो, दूर हो, दूर हो असं म्हणायला लागले. तर शंकराचार्य मागे होते. आता शंकराचार्यांनी पण स्वतः दूर हो, दूर हो म्हटलं का नाही हे माहिती नाही, पण शिष्यांनी म्हटलेलं त्यांना थांबवलं नाही याचा अर्थ त्यांचीही या गोष्टीला मूकसंमती असावी. तर तो चांडाळ मात्र काही थांबला नाही. त्यांच्या दूर हो, दूर होला त्यांनी काही भीक घातली नाही. तो सरळ पुढे चालत डुलत डुलत चालत पुढे आला आणि शंकराचार्यांच्या अगदी समोर येऊन उभा राहिला आणि तो म्हणाला त्यांना, अन्नमयाद अन्नमयम अथवा चैतन्यमेव चैतन्यात द्विजवर दूरी कर्तुम वांछसी किम ब्रूहि गच्छ गच्छेती. अर्थ असा आहे की हे द्विजश्रेष्ठा म्हणजे हे ब्राह्मण श्रेष्ठा,
तुम्ही जे सारखे गच्छ गच्छ म्हणजे दूर हो असं म्हणतायत, ते कुणाला? त्यानुसार मी कशापासून काय दूर करावं अशी तुमची इच्छा आहे? सांगा तुम्ही, की अन्नमय शरीरापासून अन्नमय शरीर दूर करू, का चैतन्यापासून चैतन्य दूर करू? चांडाळाच्या मुखातून हा प्रश्न येता क्षणी आचार्यांचे सगळे शिष्य पण एकदम चिडीचूप झाले. त्यांना अपेक्षित नव्हतं की एवढा ज्ञानसंपन्न प्रश्न ह्या चांडाळाच्या मुखातून येईल. की दृश्य दिसतं शरीर ते अन्नमय कोश आहे, ते सगळ्यांचंच पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. मग ते एकापासून दुसऱ्या म्हणजे एक शरीर दुसऱ्या शरीरापासून दूर करण्याचं प्रयोजन काय? त्यांनी नेमकं काय साधणार आहे? आणि चैतन्य तर सगळीकडे पसरलेलं आहे, ते तर दूर करताच येणार नाहीये. मग तुम्ही कशाच्या आधारावर गच्छ गच्छ म्हणता आहात? ते ऐकताच शंकराचार्य पटकन पुढे आले आणि त्यांनी लवून त्या चांडाळाला साष्टांग दंडवत घातला आणि त्याला ते म्हणाले, अत्यंत विनम्र आणि मृदू, विद्या विनय संपन्न अशा स्थितीमध्ये ते तत्क्षणी आले. आतापर्यंत त्यांच्या ते ज्ञानसंपन्न होते, त्यांना हे सगळं माहितीच होतं. पण कुठेतरी एक सामाजिक संस्कारांचा पगडा किंवा रूढींचा पगडा थोडा माणूस त्याच्या प्रभावाखाली चटकन जातो. म्हणजे शंकराचार्यांचा काळ असा होता की तेव्हा हे जातीपातींचं खूळ अगदी पराकोटीला पोचलेलं होतं. त्यांना लक्षात आलं काय चूक होती आपली आणि ते त्यांना म्हणाले, सत्यमेव भवता यदिदानीं प्रत्यवादी तनुभृत प्रवरयितत् अंत्यजोयम इति संप्रति बुद्धिं संत्यजामि वचसात्मविदः ते. अर्थ सांगते, हे श्रेष्ठ पुरुषा, तू आत्मविद आहेस, तू आत्मज्ञानी आहेस, याच्यात शंकाच नाही. पण तुझं बोलणं अत्यंत खरं आहे, मला पटलेलं आहे ते. आणि त्या तुझ्या वागण्याचा माझ्यावर प्रभाव मला पटलेला असल्यामुळे मी इथून पुढे हा कोणी चांडाळ आहे, हा कोणी द्विजश्रेष्ठ आहे, ब्राह्मण आहे असा भेदभाव टाकून देईन, असा भेदभाव करणारी बुद्धी सोडून देईन, असं म्हणून त्यांनी त्याला आणि मनात त्यांनी प्रार्थना केली की तू खरा कोण आहेस ते मला दर्शन दे. आणि जेव्हा त्यांनी वर बघितलं तर प्रत्यक्ष शंकर हे कल्याणकारी म्हणजे त्यांना शंकराचा वर मिळाला आणि शंकरांनी त्यांच्याकडे अत्यंत कृपादृष्टीने पाहिलं आणि मग त्यांना आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. हे शंकराचार्यांच्या बाबतीत खरं म्हणजे घडायलाच नाही पाहिजे होतं, कारण ते ज्ञानसंपन्न होते, त्यांचा आत्मभाव सतत जागृत असायला हवा होता. पण तो त्यांचा थोडा सुद्धा ढळणं हे शंकरालाच मान्य नव्हतं. पण असं म्हणतात की ते स्वतः शंकराचाच अवतार होते आणि धर्मसंस्थापना हा त्यांच्या जीवित कार्याचं मुख्य लक्ष होतं. जर त्याला धर्मसंस्थापना करायची आहे, त्याच्या मनात कणभर सुद्धा संदेह राहता कामा नये, म्हणून ही घटना शंकरांनी घडवून आणली असावी. कारण पुढे ज्यांनी धर्मसंस्थापनेचं मोठं कार्य शंकराचार्यांच्या हातून घडलं आणि शंकराचार्यांनी हिंदू धर्म जर टिकवला नसता तर आज आपण हिंदू म्हणून घ्यायला शिल्लकच उरलो नसतो. इतका बौद्ध धर्माचा पगडा त्यावेळेला वाढत होता आणि ते साहजिक होतं, कारण हिंदू धर्मातल्या वाईट चालीरीती फार फोफावत होत्या. त्याच्यामुळे समाजातले तळागाळातले लोक त्रस्त झाले होते. नको तो धर्म, त्यापेक्षा बौद्ध धर्म स्वीकारू अशी लोकांची मानसिकता व्हायला लागलेली होती. कारण धर्मामधली खरी तत्व ही वेगळ्याच पद्धतीने प्रेझेंट करण्यात येत होती, प्रस्तुत करण्यात येत होती. आपल्या धर्मामध्ये मूळ हे नाही, हे पुन्हा पुन्हा आपल्याला माहिती पाहिजे. कारण आपल्याला सुद्धा आत्ताच्या सुद्धा काळामध्ये हे कधी कोणाला सांगायची गरज पडू शकते, तर आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या मूळ हिंदू धर्मामध्ये ह्या जातीपाती आणि हे सगळे भेदभाव नाहीत. सर्वत्र समभाव सांगणारा आणि आत्मभावाचं पुरस्कृत करणारा असा आपला जो धर्म आहे. त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून ही गोष्ट मी मुद्दाम सांगितली की शंकराचार्यांसारख्या ज्ञानी पुरुषाच्या बाबतीत जर हे घडू शकतं तर आपण किती सांभाळून राहायला पाहिजे. तर आपण ज्ञानेश्वरी बघूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 93 ते 95 त्या आधी वाचून घेऊ. मग हा मशकू हा गजू की श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरले के. मग हे चिलट
हा हत्ती, हा चांडाळ, हा ब्राह्मण, तो परका, हा माझा इत्यादी भेदभाव कसले उरतात? ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. किंवा ही गाय, हे कुत्रे, हे श्रेष्ठ, हे हलके, या सर्वच कल्पना मावळल्या. कारण जो जागा आहे त्याला स्वप्न कोठून दिसणार? एथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीच नाही आघवा, आता विषमो काही. हे सर्व भेद दिसतात, पण केव्हा? तर अहंभाव शिल्लक राहील तेव्हा. तो अहंभावच मुदलात गेल्यामुळे विषमतेला वावच उरत नाही. ह्याच्यावर थोडंसंच विवरण करणार आहे, फार विवरण करण्याची गरज नाहीये. आता पहिली जी ओवी वाचली आपण, मग हा मशकू हा गजू की श्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की जे 5 गोष्टी या श्लोकामध्ये आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्याच जीवांचा इथे उल्लेख आहे. त्याच्यातलं धेनू आणि श्वान हे पुढे आलेले आहेत पुढच्या ओवीमध्ये. पण मशकू गजू, मशकू म्हणजे चिलट, तर त्यांनी काय केलंय की वेगवेगळ्या प्रकृतीतली म्हणजे 2-2 टोकांच्या अशा जोड्या घेतात. चिलट आणि हत्ती. चिलट म्हणजे अगदीच छोटा आणि हत्ती हा एकदम अजस्त्र प्राणी. चांडाळ आणि द्विज, हा आपला आणि तो परका. अशी द्वंद्व घेतली त्यांनी, 2 टोकाटोकाच्या गोष्टी घेऊन त्याच्यामध्ये समत्व बघणारा असं त्यांना दाखवायचं. ही गाय आणि हे कुत्रे, गाय आणि कुत्र आपल्या याच्यामध्ये पण श्लोकामध्ये पण आलेलं आहे. एक गुरु, गुरु म्हणजे श्रेष्ठ, आणि एक कनिष्ठ, असं द्वंद्व ज्ञानीपुरुषाला दिसत नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे. जसं जाग्या माणसाला स्वप्न पडत नाही, तो जागा आहे, जागृत आहे, म्हणजे ही इज अवेअर. जागृत म्हणजे इथे आपल्याला पुन्हा दुसऱ्या अध्यायातला तो श्लोक आठवायला पाहिजे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागरती संयमी. तो सदैव जागृत आहे आणि इतर जण सगळे झोपलेले आहेत. जे झोपलेले आहेत ते सगळे भेदभाव बघतायत, आणि जो जागा आहे तो फक्त एकच तत्व बघतोय. कारण त्याची ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, ह्या जागृतीत तो आहे. आपण मागच्या श्लोकाच्या त्याच्यामध्ये त्या जनाबाईंचं सुद्धा बघितलं होतं बघा, पण त्यांनी उलटी उपमा दिली होती. तो निद्रेत आहे असं म्हटलं होतं आणि भवजागृतीत तो कधी येत नाही असं म्हणलं होतं. थोड्या त्या उपमेमध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं होतं, अपुनरावृत्तीम गच्छती मध्ये, हा, देहभाव सर्व जाय तेव्हा विदेही सुख होय, तया निद्रे जे पहुडले भवजागृती नाही आली. आता उपमा फक्त समजून घ्यायची आणि त्या उपमेचा भाव लक्षात घ्यायचा. आपण जर इथे अवेअरनेस असा त्याचा अर्थ लक्षात घेतला तर तो सतत किती सावधान आहे हे लक्षात येईल. आणि आपल्याला माहितीये, आपण आता गेल्या काही तासांपूर्वी त्या तिन्ही अवस्था आणि हे बघितलेलं आहे की जागृतावस्था, स्वप्नावस्था. तर स्वप्नावस्था ही जशी प्रातिभासिक सत्तेत मोडते, तशीच जागृतावस्था सुद्धा प्रातिभासिक सत्तेतच मोडते. ती, त्याला पारमार्थिक सत्ता नाही. पण आपण त्या जगतात आहोत आणि आपण नित्यही सगळे व्यवहार करतो, म्हणून आपल्याला कसं पटवायचं, म्हणून शंकराचार्यांनी व्यावहारिक सत्ता ही तिसरी सत्ता काढली की हो, व्यवहारात हे सगळं खरं आहे पण परमार्थात नाही. पण वस्तुतः पारमार्थिक दृष्ट्या स्वप्न काय आणि जागृती काय, त्या सगळ्या प्रातिभासिक सत्ताच आहेत. ते सगळं खोटच आहे. खोटं इन द सेन्स ते सगळं बदलणार आहे, शाश्वत काहीच नाहीये. स्वप्नात तर खोटच असतं, पण जागृतावस्थेमध्ये आपण सगळंच आपल्याला अनुभवाला येत असं, मग त्याला इतकं खोटं म्हणणं शक्य नाही. ते बदलतं आहे आणि उपजेते नाशे, त्याचा नाशवंत होणार आहे, या अर्थाने त्याला प्रातिभासिक सत्ता आणि ते जाणवत आहे असं म्हणत. तसा याचा इथे घ्यायचा अर्थ की असो कैचे स्वप्न जागत आहे. जागणाऱ्या माणसासाठी स्वप्नाप्रमाणे तो असा, त्याला भ्रम कसा होईल, तो त्या भ्रमात कसा गुरफटेल, असा त्याचा अर्थ घ्यायचा. आणि शेवटची जी ओवी आहे, एक भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला हो आवा, तो आधीच नाही आघवा, आता विषमू काही.
आत्मस्वरूपी तो स्थित आहे आणि आपल्यामध्ये जे तत्व आहे तेच तत्व विश्वात सगळ्यामध्ये भरलेलं आहे हे कळल्यामुळे त्याला वेगळेपणाचा अहंकार उरलेला नाही. म्हणजे त्यामुळे रागद्वेषाच्या ह्याच्यामधून जो भिन्नत्वाचा बोध निर्माण होतो, हा वेगळा, मी अमुक, मी हा समोरचा असा, हे त्याच्या दाबीच नसतो. तो सर्वत्र समभाव ठेवणारा असतो. 6व्या अध्यायामध्ये ह्याच्याशी संलग्न असा श्लोक आहे, 32वा श्लोक आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. तो स्वतःप्रमाणेच इतरांकडे बघतो. मग सुखाची परिस्थिती असेल किंवा दुःखाची, आणि त्यामुळेच त्याला दुसऱ्याच्या सुखात सुख होतं आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होत होतो. त्याविषयी पण आपण गेल्या काही श्लोकामध्ये बघितलेलं आहे. तर त्यामुळे अशा ज्ञानाच्या स्थितीत असलेल्या व्यक्तींनी जीवन धन्य केलं असे उद्गार पुढच्या श्लोकामध्ये श्री भगवंतांच्या मुखातून बाहेर पडणार आहे. पण थोडीशी पुढच्या श्लोकाची प्रस्तावना मी आज इथे करणार आहे. आता इथे आपण म्हटलं सर्वत्र समभाव, कुत्रा असू देत, कसाई गाय असू देत, हत्ती असू देत, सगळ्यांशी सम वागणं. पण या समदर्शित्वावर एक आक्षेप स्मृती ग्रंथांमध्ये घेतला गेलेला आहे आणि शंकराचार्यांनी ह्या श्लोकावरच्या भाष्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करताना त्यांनी त्या गौतम स्मृती मधल्या 2 ओळी मी वाचणार आहे. त्याचा उल्लेख शंकराचार्यांनी भाष्यात केलेला आहे. ननु अभोजन्नास्ते दोषवंतः समासमाभ्याम विषमसमी पूजातः इति स्मृतेः. ही झाली शंका किंवा आक्षेप. ननु या शब्दांनी भाष्यातल्या ज्या ओळी सुरू होतात तो पूर्व पक्ष असतो. पूर्व पक्ष म्हणजे उपस्थित केलेली शंका. सिद्धांत पक्षाने काहीतरी एखादा सिद्धांत मांडल्यानंतर हो पण हे असं कसं, असं जे विचारतात लोक, किंवा कधी कधी खरोखर पूर्व पक्ष असतो का नाही मला माहित नाही, पण सिद्धांतवालेच जर अशी शंका कोणी उपस्थित केली तर आमचं हे उत्तर आहे, अशा भूमिकेतून स्वतःच ती शंका उपस्थित करतात आणि स्वतःच त्याचं निरसनही करतात. तर ही भाष्य ग्रंथांमधली ही एक खासियत असते. तर ननूनी शब्द ननू या शब्दाने एखादं वाक्य सुरू झालं की ती शंका अशी समजायची. शंका काय आहे की सम आणि असम यांच्याशी जो सारखाच व्यवहार करतो हे बरोबर नाहीये, ह्याच्यात दोष आहे. का? जो आदरणीय आहे त्याचा आदर न करणं आणि जो आदरणीय नाही त्याचा आदर करणं याला स्मृती दोष मानते. समान गुणशीलवंतांना द्यायची वागणूक गुणरहितांना किंवा जो गुणहीनांना जो देतो तो जितका दोषी, तो म्हणजे त्याला इतकं दोषी मानलंय स्मृतीनी की त्यांनी स्पर्श केलेलं अन्न सुद्धा खाऊ नये. अभोजन अन्नाहा ते दोषवंत, ते इतके दोषवंत आहेत की त्यांनी स्पर्श केलेलं अन्न हे खाण्याच्या लायकीचं नाही. कारण आदरणीय व्यक्तीला योग्य तो आदर न देण्यामुळे आणि आदराला पात्र असलेल्या व्यक्तीला आदराला पात्र नसलेल्या व्यक्तीला अनाठाई आदर देण्यामुळे चुकीचे संदेश समाजात जातात, म्हणून त्याला दोष मानलेला आहे, त्याला पाप म्हटलेलं आहे. पण ज्ञानीच्या समदर्शी असण्याने यातील कोणतंच पाप घडत नाही की त्याला कोणताही दोष लागत नाही, हे सांगण्याकरता खास पुढच्या श्लोकाची योजना केलेली आहे. त्यामुळे एका प्रकारे हा दोष जो स्मृती ग्रंथवाल्यांना वाटतो आहे तो दोष कसा नाही आणि उलट समतेचं महात्म्यच काय आहे ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं जाणार. पुढचा श्लोक आपण वाचूया. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. इथेच जिंकिला जन्म समत्वी मनरोहुनी निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथे चिते स्थिर. इह एव तैः जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः.
येशाम मनः साम्ये स्थितम, ज्यांचे मन समभावात स्थित आहे, तैहि इह एव, त्यांच्याकडून इथेच म्हणजे या लोकीच म्हणजे जिवंतपणीच, सर्ग हा जितः, संसार जिंकला गेला आहे. ही म्हणजे कारण, समम निर्दोषम, कारण सर्वत्र सम असे शुद्ध ब्रह्म एव, ब्रह्मच आहे. तस्मात म्हणून ते म्हणजे साम्य स्थितीत असणारे ब्रह्मणी स्थिताः, ब्रह्मस्वरूपीच स्थित असतात. नुसता मराठी अर्थ एकदा बघूया. ज्यांचे मन समभावामध्ये स्थित आहे त्यांच्याकडून याच लोकी सर्ग जिंकला गेलाय. सर्ग हा शब्द इथे मी तसाच ठेवते, त्याचं एक्सप्लेनेशन थोडं वेगळं करावं लागणार आहे. संसार, कोणी संसार असा अर्थ केलाय, कोणी जन्म असा अर्थ केलाय, तर सर्ग जिंकला गेला आहे. कारण सर्वत्र सम असं शुद्ध ब्रह्मच आहे, म्हणून ते ब्रह्मस्वरूपीच स्थित असतात. त्यांना म्हणायचं आहे असं की जीवनातली सर्वोच्च स्थिती त्यांनी साधली आहे, त्यामुळे त्यांनी जन्माचं सार्थक केलेलं आहे. सर्ग याचा अर्थ सृष्टी असा आपण केला जातो, म्हणून ते संसार हा शब्द वापरलाय. सृष्टीची उत्पत्ती तेव्हा सर्ग, आणि सृष्टीचा लय म्हणजे विसर्ग असे शब्द येतात. सर्गेपि नोपजायन्ते वगैरे असे पुढे काही श्लोकामध्ये ते आलेले आहे. पण इथे मात्र त्याचा अर्थ पुनर्जन्म असा करायचा, सर्गाचा अर्थ. आणि तो पुनर्जन्म जिंकलेला आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुनर्जन्मावर ताबा मिळवलाय, म्हणजे स्वतःचा पुनर्जन्म होणार नाही अशी काळजी घेतलेली, किंवा ह्याच्यात ते जिंकलेले, पुढचा जन्म थोपवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. आणि ते इह एव, इह एव या शब्दाला खूप महत्व आहे. कारण की बहुतेक वेळेला जे काही घडायचं ते मरणानंतर, म्हणजे मोक्ष ही गोष्ट मरणानंतर मिळवण्याची आहे किंवा मिळते असा एक गैरसमज प्रत्येक पुष्कळांचा असतो. किंवा पूर्वी जेव्हा यज्ञयागांचं जेव्हा प्रचंड स्तोम माजलेलं होतं, तेव्हा सगळी यज्ञकर्म करण्यात पाठीमागचं सगळ्यात सर्वात श्रेष्ठ ध्येय कुठलं असेल, तर मेल्यानंतर स्वर्ग मिळणं, हे त्यांचं ध्येय, ते सर्वोच्च ध्येय असायचं. पण त्या स्वर्गात सुद्धा कायमचं राहायला मिळणार नाहीये ह्याची कदाचित तेव्हा बहुतेक कल्पना नसावी. क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती या न्यायानी, तिथे जास्त सुख असतात, पृथ्वीपेक्षा जास्त सुख असतात. ती सुख मिळवायची म्हणजे पुन्हा इथून तिथून सुखाच्याच शोधामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. निष्कामता हा भाग नव्हता त्याच्यामध्ये. म्हणून त्यांना इह एव म्हणून इथे हे सांगायचंय की पुनर्जन्म पुनर्जन्म आपल्या ताब्यात आणणं, अशा प्रकारचा विजय मिळवणं हे जिवंतपणीच शक्य झालेलं आहे या ज्ञानी लोकांना. म्हणजे हे जीवनमुक्त अवस्थेचं वर्णन करत आहे. जीवन एव मुक्त किंवा जीवन अपि मुक्त. जीवन म्हणजे जगत असतानाच, जगत असतानाच जे मुक्त झालेले आहेत. आणि त्याचं कारण काय ते पहिल्या ओळीतच दिलंय. येशाम साम्ये, येशाम मनः साम्ये स्थितम, साम्यावस्थेमध्ये ज्यांचं मन स्थिर झालेलं आहे. आणि सम काय आहे, एकमेव ब्रह्म हे सम आहे. आणि ते कसं आहे, तर ते निर्दोष आहे. जरी अधिष्ठान रूपाने ते विविध गोष्टींमध्ये असलं, प्रत्येकच गोष्टीचं अधिष्ठान ते आहे, तरी त्या गोष्टीमध्ये जे काही दोष असतील ते ब्रह्माला लागत नाहीत. ब्रह्म हे निरंजन आहे, निर्लेप आहे. म्हणजे चांडाळात सुद्धा ब्रह्म आहे, पण चांडाळामध्ये पराकोटीचा तमोगुण आहे, त्याचा परिणाम ब्रह्मावर होत नाही. की तेजस्वी संस्कारमय ब्राह्मणातल्या सत्वगुणाचा परिणाम त्याच्यावर होत नाही. सत्व रज तम ह्या तीनही गुणांच्या पलीकडे आहे ना, कुठलाच दोष त्याच्यात नाहीये. ह्या दोषांमध्ये विकार पण आपण घेऊ शकतो, गुण पण घेऊ शकतो. आणि अशा निर्दोष, अशा कायम सम अवस्थेत असलेल्या ब्रह्मामध्ये जे स्थित आहेत ते दोषी कसे असतील. आता इथे गौतम गौतम स्मृतीने त्यांना जे दोषी ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं हे उत्तर आहे.
आता आपण इथे थांबूयात, पण अजून पुढचा जर आपण हे घेतला तर तो पार्ट अर्धवट ठेवायला लागेल. त्यामुळे आपण आज इथे थांबू. फक्त याची बेसिक कल्पना आणि जो आक्षेप घेतला गेला होता स्मृती ग्रंथवाल्यांच्याकडून, त्या आक्षेपाचं उत्तर कसं या श्लोकामध्ये दिलं जातं एवढा मुद्दा मी आता सांगितलेला आहे. बाकी विवेचन आपण पुढच्या वेळेला बघू. प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.